कोळंबीचे खूप सारे प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत। कोळंबी मसाला असो, कालवण असो किंवा भात, त्यामध्ये भर घालण्यासाठी आज आपण मस्तसा कोळंबी पुलाव बनवणार आहोत। एकदम मोजक्या साहित्यात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील। जेव्हा आपल्याला घाई असते, बाहेर कुठेतरी जायचं असतं किंवा बाहेरून जेव्हा आपण घरी येतो, पण स्वयंपाक तर आपल्याला बनवावा लागतो, तर त्यावेळेस झटपट काहीतरी बनवावं हे प्रत्येकाला वाटतं। कारण नॉनव्हेजचा जेव्हा दिवस असतो तेव्हा आपल्याला फ्राय, कालवण, भाकरी, भात सर्व काही बनवावं लागतो आणि जेव्हा व्हेजचा दिवस असतो तेव्हा सुद्धा आपल्याला डाळ भात भाजी बनवावी लागते। पण मंडळी, जेव्हा नॉनव्हेजचा दिवस असतो तेव्हा चमचमीत सुद्धा आपल्याला खायची इच्छा होते आणि अशा वेळेला झटपट बनवणं म्हणजे एकदमच मस्त। तर त्याचकरिता मंडळी झटपट असं कोळंबी पुलाव मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, मोजक्या साहित्यात आणि अतिशय चविष्ट। तर जास्ती वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आपण बनवणार आहोत झटपट कोळंबी पुलाव। तर मंडळी, कोळंबी पुलाव किंवा कोळंबी भात बनवण्यासाठी इथे आपण 250 ग्राम म्हणजे पाव किलो कोळंबी घेतलेली आहे। मीडियम साईजची आहे बघा, खूप छोटी अशी नाही आहे आणि मोठ्याही नाही आहेत। वजनाने 250 ग्राम घेतलेली आहे। जेव्हा तुम्ही बाजारात जाता तर तुम्ही असं मोजूनच घेऊ शकता। वरचं साल वगैरे काढलेलं आहे, आतली जी शीर असते म्हणजे जो धागा असतो ते सुद्धा काढलेला आहे आणि ते काढायचं। ते जर राहिलं तर पोट बिघडण्याची शक्यता असते, म्हणून कोळंबी साफ करताना त्या गोष्टीची काळजी घ्यावी। 2-3 वेळा पाण्यातनं धुवून काढा। आता कोळंबी इथे मी 250 ग्राम घेतलेली आहे, तर बासमती तांदूळ सुद्धा इथे आपण 250 ग्राम घ्यायचे आहेत, म्हणजे पाव किलो बासमती तांदूळ तर पाव किलो कोळंबी। त्याचसोबत एक मोठा कांदा किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घ्यायचे आहेत। 2 छोटे टोमॅटो किंवा एक मोठा आणि एक छोटा असे तुम्ही घेऊ शकता। हिरवा मसाला आपल्याला तयार करायचा आहे, वाटून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या मोठ्या साईजच्या म्हणजे लांब्या घेतलेल्या आहेत। खूप जास्त तिखट हवं असेल तुम्ही तिखट मिरच्या घेऊ शकता, पण ह्या मिरच्या तेवढ्या तिखट नाही आहेत। मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे, 1-1.5 इंचाचं आलं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या। हे वाटून एक हिरवं वाटण आपल्याला तयार करायचं आहे। त्याचसोबत मसाले घ्यायचे आहेत, तर इथे सिंपली स्वादिष्ट हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि धणेपूड घेतलेली आहे। मसाल्याचं प्रमाण रेसिपी करताना तुम्हाला मी दाखवेन। तर चला मंडळी, रेसिपी करायला घेऊया। कुकरमध्ये आजचा पुलाव बनवणार आहोत आपण, तर त्यासाठी आधी घालूया कुकरमध्ये तेल। तर तेलाचं प्रमाण 3 ते 4 मोठे चमचे घ्यायचे आहेत। तेल गरम होताच याच्यामध्ये आपण घालूया कांदे। आता कुकर बऱ्यापैकी गरम झालं होतं म्हणून तेल लगेच गरम झालंय, म्हणून जास्ती वेळ आपण घालवणार नाही आहोत। कांदा हलकासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा मऊ पडलेला आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालूया। टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचे आहेत। जर नेहमी मी सांगते का मध्यम आकाराचा टोमॅटो किंवा मध्यम आकाराचा कांदा घ्या, तर तसं न करता तुम्ही वाटीचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता। 1 वाटी भरून कांदा आणि 1 वाटी भरून टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे मऊ पडलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिरवं वाटण, मिरची, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट जी आपण तयार केलेली आहे ती घालायची आहे। तर साधारण बघा वाटीभर घ्यायची आहे आणि तेवढं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर वाटीभर होते। आता वरून याच्यामध्ये लसूण किंवा आलं घालायची गरज नाही आहे, कारण आपण वाटणामध्येच घातलं होतं। आणि आत्ता घालायचे आहेत सगळे मसाले। हळद अर्धा चमचा, सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला इथे मी 2 चमचे घेतलेले आहेत। जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर प्रमाण तुम्ही कमी करू शकता। त्याचसोबत 1.5 चमचा धणेपूड आणि 1 चमचा गरम मसाला पावडर। गरम मसाला पावडर 1 चमचा घेतलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये खडे मसाले म्हणजे अख्खे गरम मसाले घातलेले नाही आहेत। बरेच वेळा लहान मुलांना खाताना दाताखाली मिरी किंवा लवंग आलेलं बिलकुलही आवडत नाही आणि तसं होऊ नये म्हणून आपण इथे फक्त गरम मसालाची पावडर घातलेली आहे। आणि सिंपली स्वादिष्ट गरम मसाला प्रीमियम क्वालिटीचा गरम मसाला आहे। कितीही महिने ठेवलं तरी त्याचा स्वाद जात नाही, उडत नाही, म्हणून याच्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता इथे बघा छानपैकी पेस्ट तयार झालेली आहे, मसाला तयार झालेला आहे।
आता याच्यामध्ये आपण घालूया कोळंबी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठी कोळंबी सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. फक्त प्रमाण लक्षात ठेवा, वाटीवरच घ्यायची आहे. मोठी असल्यामुळे वजनाने वाढीव होते, तर त्यानुसार मग भाताची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. किंवा बरेच जणांना जेव्हा कोळंबी भात खातात, जेव्हा पुलाव खातात, तेव्हा कोळंबीचं प्रमाण त्यांना खूप जास्तीचं लागतं. म्हणजे प्रत्येक घासाला त्याला कोळंबी लागते. तर तशा वेळेला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्ती प्रमाणात कोळंबी घालू शकता. 250 ग्रॅमच्या ऐवजी तुम्ही 300-350 ग्रॅम कोळंबी सुद्धा घालू शकता. आता हे सगळं परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया भात म्हणजे तांदूळ. तर तांदूळ इथे मी भिजवले होते, साधारण 1 तासपर्यंत भिजत ठेवले होते. जेवढं जास्ती वेळ तुम्ही भिजत ठेवणार तेवढंच पुलाव आपला लवकर शिजेल. आता हे जे पाणी आहे ते काढून घ्या. तर तांदूळ भिजवलेले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. इथे मी लोकल बासमती घेते नेहमी. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं बासमती घेऊ शकता. फक्त दाणा थोडा लांबा असायला हवा, कारण जेव्हा कधीही पुलाव किंवा बिर्याणी किंवा मसाला भात वगैरे असतं तेव्हा भात थोडा लांबाच असायला पाहिजे. खायलाही बरं वाटतं आणि दिसायला बघायला सुद्धा. आता फक्त मिक्स करायचं आहे. हे बघा, पुरेसा मसाला आहे. म्हणजे जेव्हा आपण कोळंबी भात खाणार किंवा कोळंबी पुलाव खाणार, असं फक्त कोळंबी किंवा असा पांढरा भात दिसला नाही पाहिजे. चांगल्यापैकी मिक्स करा. आता याच्यामध्ये ओतायचं आहे आपल्याला पाणी. आता पाण्याचं प्रमाण नेहमी तुम्हाला मी अंदाजाने सांगते की जेवढी लेयर असेल त्याच्यापासून 1 इंच वरपर्यंत आपल्याला पाणी घालायचं असतं. आणि हा पुलाव आहे, थोडंसं पातळ वगैरे असं लित झालं तरीही चालेल, पण परफेक्ट प्रमाणच सांगणार आहे तुम्हाला मी. गरम पाणी ओतायचं आहे, बाकी थंड पाणी नाही. फक्त 1 इंच वरपर्यंत. छानपैकी मिक्स करून घ्या. पाणी घातल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे. तर साधारण 2 चमचे मीठ आपण याच्यामध्ये घालतोय. पुन्हा सरळ करून घ्या. आणि आता फक्त झाकण लावून, आता तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या भात शिजवण्यासाठी लागतात त्यानुसार तुम्ही शिट्टीचं प्रमाण घ्या, म्हणजे अंदाज घ्या. तर मी साधारण 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे आणि ते सुद्धा 5 ते 7 मिनिटातच होतात. म्हणून फक्त 5 ते 7 मिनिटं आपण ठेवणार आहोत. तर मंडळी, सगळी वाफ आता काढलेली आहे. आता कुकर आपण उघडून बघूया. आणि आपलं कोळंबी भात तयार आहे. भात पण मस्त शिजले बघा. बिलकुलही कच्चं वगैरे राहिलेलं नाहीये आणि असं लिच फेण सुद्धा झालेलं नाहीये. एकदम परफेक्ट. कधीही जेव्हा तुम्ही पुलाव किंवा मसाला भात बनवता तेव्हा या प्रकारे थोडं साईडने हलकंसं लूज करा आणि त्यानंतर सर्व करून घ्या. पण आधी आपण वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. आता असा कोळंबी भात असल्यानंतर तुम्हाला भाकरी, फ्रायची मासळी असं काहीच करायला नको. एकच पुरेसं आहे. मिक्स करून घ्या आणि गरमागरम सर्व करा. थंड झाल्यानंतर हे भात आणखीन जास्त सुटसुटीत होईल. म्हणून जर तुम्हाला हवं असेल तर थोडा वेळ असंच ठेवा. 5 मिनिटांनंतर सर्व करून घ्या. तर मंडळी, झालाय आपला आजचा कोळंबी भात किंवा तुम्ही कोळंबी पुलाव सुद्धा म्हणू शकता. एकदम झटपट रेसिपी, मोजक्याच साहित्यात. आता कंटाळा आला असेल स्वयंपाकाचा किंवा बाहेर जायची घाई असेल तर कुठल्याही वेळेला तुम्ही असा झटपटचा भात बनवू शकता. तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.